जर तुमच्या जुन्या गाड्यांमध्ये E20 पेट्रोल म्हणजेच 20% इथेनॉल असलेले पेट्रोल भरलं तर त्याला नेग्लिगन्स म्हणजेच निष्काळजीपणा समजून इन्शुरन्स क्लेम दिला जाणार नाही. का? कारण अर्थातच उघड सत्य आहे की या इंधनामुळे गाड्यांचा सत्यानाश होतो. बाकी दैनंदिन कामांसाठी दुचाकींवर जे अवलंबून आहेत बाईकवर, ते तर असल्या धोरणांमुळे आता डेली भरडले जाणार आहेत आणि ते हळूहळू जे आता गरीब आहेत ते अधिक गरीब होतील. मजा तर त्यांची येणार आहे ज्यांच्या डोळ्यांवर अजूनही भक्तीचा पडदा तसाच पडलेला आहे, घट्ट पडलेला आहे. 2014 साली जेव्हा मोदींचा प्रचार चालू होता ना, तेव्हा त्यांच्या फेकण्याच्या गोष्टींची स्पर्धाच चालू असायची. माझ्या गुजरातनं हे केलं, माझ्या गुजरातनं ते केलं, वगैरे वगैरे. अख्खा देश त्या भूलथापांना बळी पडला आणि नको नको ती संकट बोकांडी बसवून घेतली आपण सगळ्यांनी मिळून. मोदींसारखंच त्यांचं अख्खं मंत्रिमंडळ पण. पण यात एक माणूस सगळ्यांपेक्षा वेगळा ठरला बरं का, एकदम वेगळा, जो मोदींसारखं बिलकुल फेकत नाही, जे तोंडाला येईल ते बोलत नाही. वास्तव सिनेमातल्या मैं बोला तो बोलावाल्या मोहन जोशींचा डायलॉग बोलत केलेल्या विधानांवरून तोंडही फिरवत नाही. मराठीतल्या अख्ख्या ब्राह्मण संपादक आणि ब्राह्मण्यवादी पत्रकारांचा लाडका चेहरा असलेले नितीन गडकरी खरंच वेगळे आहेत अख्ख्या मोदींच्या मंत्रिमंडळात. नितीन गडकरी सडक मंत्री आहेत आणि त्यांनीच या देशातल्या सर्व नागरिकांना सडकेवर आणून सडक छाप बनवण्याचा विडाच उचललाय की काय याची मला आता पूर्ण खात्री पटलेली आहे. गडकरीजी खूप सारे प्रकल्प आणतात बरं का, खूप सारे प्रकल्प, आणि त्या प्रकल्पांची मांडणी करताना ते फार कन्व्हिक्शन फेकतात. मोदींसारखं हवेत नाही फेकत, थोडं लॉजिक लावून, थोडे चांगले शब्द, थोडी आकडेवारी लावून दणादण फेकतात, एकदम फेकतात. प्रेस क्लबमध्ये गमतीनं म्हटलं जातं, नरेंद्र मोदी हे गरीब अशिक्षित लोकांचे गडकरी आहेत, तर गडकरी हे शिकल्या सवरल्या मूर्खांचं मोदी आहेत. दोघांची क्वालिटी एकच, फेकणं आणि आपापल्या दोस्तांच्या किंवा आपापल्या मुलाबाळांच्या कंपन्यांना बेशुमार नफा मिळवून देणं. त्यासाठी देशातल्या जनतेला रस्त्यावर यावं लागलं तरी बेहत्तर. एक प्रकारे सडक मंत्री नितीन गडकरींनी त्यांच्या पोर्टफोलिओचा एकदम नीट वापर केलेला आहे आणि त्यावरच आज आपली चर्चा आहे, आपला विषय आहे. पण आजच्या विषयाची सुरुवात करूयात मुंग्यांपासून. मुंग्या ऐकलंय का? मुंग्या मुंग्या माहिती आहेत ना? कधी ऐकलंय का तुम्ही की लोखंडाला मुंग्या लागल्यात, स्टीलला किंवा प्लास्टिकला मुंग्या लागल्यात? घरात किंवा किचनमध्ये अन्नपदार्थांना, धान्याला मुंग्या लागलेल्या आपण पाहिल्या असतीलच, पण थेट लोखंडाला? थोडं अजब वाटतंय ना? पण हो, मोदी है तो मुमकिन है. इथेनॉल मिक्सवालं पेट्रोल भरण्याची सक्ती झालेल्या लोकांना आता त्यांच्या कारला लागलेल्या मुंग्या झटकाव्या लागतायत. आपण हे सगळं व्हिडिओमध्ये पाहतोय. कुठे चाललोय आपण? महासत्ता बनायला निघालेलो आणि आता आपण कुठे येऊन पोचलोय? तर जुगाडवाल्या देशात. ही आपली अधोगती, ही आपली महागुरु बनल्याची अर्धी फाटलेली लंगोटी अख्खं जग बघतंय. सगळा देश उघडा-नागडा करून ठेवलाय, हसं करून ठेवलंय आपल्या अख्ख्या जगासमोर. म्हणून आजचा विषय फक्त चर्चेचा, इथेनॉलवाल्या पेट्रोलचा आणि त्यातून होणाऱ्या नुकसानीचा. तुम्ही म्हणाल की आमच्याकडे तर वाहनच नाही, मग आम्ही का लक्ष द्यावं? नका देऊ लक्ष. पण इंधनाच्या आपत्तीचा फटका हा तुमच्या खिशाला नुसता बसत नाही, तर तुमचा खिसा फाडून ठेवण्यात एक्सपर्ट असतो. म्हणून हा विषय खूप महत्त्वाचा आहे. नमस्कार, मी वैभव छाया आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत करतोय आपल्या यूट्यूब चॅनल वैभव छाया टॉक्सवर. सध्या आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेची अवस्था इतकी चांगली नाही की मी तुमचं स्वागत करावं आणि तुम्हीही ते आनंदाने स्वीकारावं. रोज हळूहळू आपण इतके गाळात रुतत चाललो आहोत की आता या दलदलीतून बाहेर येणं जवळपास अशक्यच झालेलं आहे. तरी आपल्या देशातल्या अंधभक्तांच्या फौजांना याचं काहीच सोयरसूतक पडलेलं नाही. उलट रील आणि शॉर्ट्स बनवतायत की पेट्रोल 500 रुपये झालं तरी आम्ही घेऊ, पण मत मात्र भाजपाला देऊ. शेर पाला है तो खर्चा करना पडेगा. अरे तुमच्या अंडरवेअरची ठिगळं पॅन्टच्या आत लपवणारे तुम्ही मूर्ख लोक, आता तुम्हाला समजून तरी कसं सांगावं की लवकरच तुमची आहे ती पॅन्ट सुद्धा विकावी लागणार आहे तुम्हाला. पण समजतील त्या अंधभक्त तरी कसले? त्यांना त्यांच्या मूर्खपणाचा, ऐका शांतपणे, त्यांना त्यांच्या मूर्खपणाचा दर्जा दिवसेंदिवस वाढवतच न्यायचा आहे आणि त्यात ते कोणतीही कसर सोडणार नाहीत यावर माझा तरी पूर्ण ठाम विश्वास आहे. पूर्ण ठाम विश्वास.
म्हणून आता सुरू करूया चर्चेला, पण पाणी टंचाईच्या विषयापासून. बरोबर, विषय आहे इथेनॉलचा, पण सुरुवात करूयात पाणी टंचाईच्या विषयापासून, म्हणजे आपल्याला इथेनॉलच्या विषयावर नीट येता येईल. काय झालं की गेल्या काही दिवसांपूर्वी इंदोरमध्ये चड्डी काढून 1 लिटर पाण्यामध्ये आंघोळ करण्याचं प्रात्यक्षिक करून दाखवलं होतं चड्डी गँगनं. का? तर पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे म्हणून. तुम्ही पाहिलंच असेल ना तो व्हिडिओ, फेसबुकला, इंस्टाग्रामला, यूट्यूबच्या शॉर्ट्समध्ये सगळीकडे पाहिलाच असेल तुम्ही. त्यात आता यावर्षी सुपर अल्निनो फॅक्टरमुळे पाऊसही सरासरीपेक्षा कमी पडण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. पण भारतातल्या पाण्याची टंचाई ही फक्त नैसर्गिक आपत्ती आहे का? तर बिलकुल नाही हां, ती नैसर्गिक आपत्ती बिलकुल नाही, आणि हे तुम्ही नीट लक्षात घेतलं पाहिजे. आत्ताचा कोरडा दुष्काळ ही बिलकुल नैसर्गिक आपत्ती नाही, तर ती सरकारने पर्यावरणाचं अभूतपूर्व नुकसान करून ओढावून घेतलेली आणि आपल्यावर लादलेली कृत्रिम आपत्ती आहे. बरं, आता संकट आलंय तर खरं, पण त्यावर उपाय शोधणं दूर, उलट ही समस्या अधिकाधिक गंभीर रूप कसं धारण करेल यावर सरकार जास्तीचं लक्ष देते, आणि यासाठी सरकारचे 2 महत्त्वाचे निर्णय आपण काळजीपूर्वक पाहिले पाहिजेत, म्हणजे त्यावर आपल्याला सखोल चर्चा करता येईल. आणि त्यातला पहिला निर्णय होता आणि आहे तो म्हणजे डेटा सेंटरच्या उभारणीचा, आणि दुसरा निर्णय आहे तो इथेनॉलच्या मिक्सिंगचा. त्याच्यावर आपण आता चर्चा करूया. दोस्तो, आज ना आपण AI वापरतो. छोट्या-मोठ्या कामांसाठी, प्रत्येक गोष्टींसाठी AI वापरतो. तर त्या AI प्लॅटफॉर्म्सना काम करण्यासाठी अजस्त्र आकाराच्या डेटा सेंटर्सची गरज असते. आणि हे डेटा सेंटर्स न थकता काम करत राहण्यासाठी त्यांना गरज असते कसली माहिती आहे का? पेट्रोलची नाही, तर गोड्या पाण्याची. गोडं पाणी म्हणजे नद्यांचं पाणी, लक्षात घ्या बरं का. पिण्यायोग्य पाणी लागतं या AI प्लॅटफॉर्म्सच्या डेटा सेंटरसाठी, म्हणून जगभरातून या डेटा सेंटर्सना विरोध होत आहे. पेट्रोल नाही, वीज नाही, गोड पाणी सगळ्यात महत्त्वाचं फॅक्टर आहे. अमेरिकेतल्या अनेक शहरांमध्ये डेटा सेंटर्सना होत असलेल्या विरोधांचं प्रमाण खूपच जास्त आहे, आणि त्यामुळे मार्ग काढत आता हे डेटा सेंटर्स अमेरिका, युरोपच्या मार्गाने भारतात येत आहेत. आपल्याला कारण काय दिलं जातंय? तर डेटा सेंटर्स आले तर रोजगार निर्माण होईल. पण ते कारण पूर्णपणे फसवं आहे. त्यांचं लक्ष फक्त आणि फक्त भारतातल्या नद्या आणि पिण्यायोग्य पाणी वापरून डेटा सेंटर्सचं कूलिंग करणं आहे, डेटा सेंटर्स शांत ठेवणं आहे. डेटा सेंटरचा एकूण प्रकल्प, त्याची गुंतवणूक आणि त्यासाठी वापरात येणाऱ्या नैसर्गिक साधनसंपत्तीचा हिशोब पाहिला तर त्यातून अत्यल्प रोजगार निर्मिती होणार आहे. तरी त्या डेटा सेंटरसाठी एवढा आटापिटा का चाललाय बरं सरकारचा? तर त्या डेटा सेंटर्समधून त्या डेटा सेंटरच्या मालकांना होणारा अवाढव्य नफा, फायदा, गुजराती भाषेत किंवा गुजराती लोक बोलतात ना, तो मुनाफा. डेटा सेंटरमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात विजेची आणि पाण्याची गरज भासते. सरासरी 40,000 घरांना पुरू शकणारं पाणी एका डेटा सेंटरला लागतं बरं का. किती? 40,000 घरं. म्हणजे आपण विचार केला की जर एक घर दिवसाकाठी 1,000 लिटर पाणी वापरत असेल, तर 40,000 घरं किती पाणी वापरत असतील बरं? 4 कोटी लिटर. किती? 4 कोटी लिटर. लक्षात येतंय? तुम्हाला 4 कोटी लिटर पाणी लागतं. आधीच दुष्काळ आणि त्यात डेटा सेंटर्सची मार. तरी बरं आहे अजून हे डेटा सेंटर्स आलेले नाही आहेत भारतात. पण जर आले तर गॅरंटीड सांगतो, सरकार आधी उद्योजकांचा फायदा पाहिल, आणि नंतर लोकांची तहान खरंच भागते का, ती खरंच गरजेची तरी आहे का, यावर ते विचार करत बसतील. आणि नेमकं हेच घडलंय बरं का इथेनॉलच्या बाबतीमध्ये. इथेनॉलचं राजकारण कसं वर्कआउट होतं ते समजावून घेण्यासाठी यासाठीच मला डेटा सेंटर्स आणि पाण्याचं उदाहरण तुम्हाला द्यावं लागलंय. आता आपण इथेनॉलचं राजकारण समजून घेऊयात, इथेनॉलचं एकूण इकॉनॉमिक्स समजून घेऊयात. तुम्हाला ॲमेझॉन नदी माहिती आहे ना? साऊथ अमेरिकेतली ॲमेझॉन नदी. या नदीचा ना बराचसा भाग हा ब्राझीलमधून जातो. तसं भारत आणि ब्राझील यामध्ये खूप साम्य आहे. हे दोन्हीही विकसनशील अर्थव्यवस्था आहेत. दोघांकडेही आपापल्या ब्रँडचे, आपापल्या लेव्हलचे मोदी आहेत. तिथे बोल्सोनारो होता. त्यानं त्याच्या उद्योजक मित्रांसाठी ॲमेझॉनची जंगलं तोडून टाकली. ती जंगलं तोडायला जास्त खर्च येतोय म्हणून त्याने थेट आगच लावून टाकली. तर इथं मोदींनी अदानीसाठी जंगलाचा इंच इंच भूभाग तोडलेला आहे. बरोबर आहे की नाही? आधी काय म्हणायचे की इंच इंच जिंकू, हे इंच इंच तोडू. तर ब्राझीलमध्ये ॲमेझॉनच्या खोऱ्यात इथेनॉलचा प्रयोग राबवला गेला होता, आणि सेम प्रयोग, तोच प्रयोग आता पुन्हा भारतात केला जातोय, भारतात राबवला जातोय. तुम्हाला एक गोष्ट सांगतो, तुम्हाला माहिती आहे का की 1 लिटर इथेनॉल मागे सरासरी 2,500 लिटर पाणी लागतं. बाय प्रॉडक्ट म्हणून इथेनॉल निर्मिती वेगळी, आणि इथेनॉल निर्मितीसाठीचं धोरण आखणं ही गोष्ट पूर्ण वेगळी. आपण जरा आकडेवारीनुसार आहेत ना जरा समजून घेऊयात. तुम्ही शांतपणे आता हे सगळं काही ऐका. महाराष्ट्रासह संपूर्ण देशातले जे सहकारी साखर कारखाने आहेत ना,
ते सहकारी साखर कारखाने ऑइल मार्केटिंग कंपन्यांना सरासरी 60 रुपये प्रति लिटर दरानं इथेनॉल विकतात. किती? 60 रुपये. ज्यामध्ये सिरप पर लिटर जातो तो 65.61 रुपये. बी हेवी मोलॅसिस जे जातं प्रति लिटर 60 रुपये 73 पैसे आणि सी हेवी मोलॅसिस प्रति लिटर जातं 57 रुपये 97 रुपयाच्या प्रति लिटर दराने. यावर वाहतूक खर्च आणि जीएसटी हा वेगळा लागतो. आता E85 पेट्रोल म्हणजेच 85% इथेनॉल असलेलं पेट्रोल प्रति लिटर 92 रुपये दरानं मिळतं. यावेळी पेट्रोल 115 रुपयेपेक्षा जास्त प्रति लिटर दराने विकलं जातं. पेट्रोलचा जसा जसा दर वाढेल ना तसा तसा ह्या E85 पेट्रोलचाही दर वाढणार आहे. थोडक्यात सरासरी 100 रुपये प्रति लिटर आजच्या बाजार भावाप्रमाणे आहे ना आपण ते गृहीत धरलं पाहिजे. आणि दुसरीकडे आपण सीएनजी बघूया. आज रोजी सीएनजीचा भाव 1 किलोला 90 रुपये झालेला आहे. काही ठिकाणी 88 आहे, काही ठिकाणी 87 आहे. पण तुम्हाला माहिती आहे का की भारतातला पहिला व्यावसायिक सीएनजी स्टेशन कुठे चालू केलेला? तो गुजरातमध्ये. तेही गुजरातमध्ये 1994 साली गुजरातच्या सुरतमध्ये भारतातला पहिला सीएनजी स्टेशन सुरू झालेलं. आज देशात 7,000 पेक्षा जास्त सीएनजी स्टेशन आहेत आणि ते वेगाने वाढत आहेत. त्यांची हे अनुमती पण मिळते. आणि आता जी आकडेवारी उपलब्ध आहे त्यानुसार भारतात एकूण नोंदणीकृत सीएनजी वाहनं किती आहेत माहिती आहे का? 41 कोटींपेक्षा जास्त. यापैकी सीएनजी नोंदणीकृत वाहनं किती आहेत? तर 91 लाखपेक्षा जास्त. तरीही लोकांना सीएनजी पंपावर कुटुंब कबिला रांगेत घेऊन खरडपट्टी झाल्याशिवाय रखडपट्टी झाल्याशिवाय सीएनजी मिळतो का? तर नाही, बिलकुल नाही. अशा वेळी पर्यावरणाच्या नावाखाली इलेक्ट्रिक वाहनं आणली आणि या वाहनांची चार्जिंग स्टेशन यंत्रणा सीएनजी पेक्षाही अतिशय बिकट आहे, वाईट आहे. अशातच केंद्रीय सडक मंत्री नितीन गडकरी यांनी 100% इथेनॉलवर चालणारी वाहने आणण्याची घोषणा केली आहे. म्हणजे अशी वाहने घेणाऱ्या लोकांनी परत इथेनॉल मिळवण्यासाठी सीएनजी पेक्षा वाईट अवस्था सहन करावी लागणार हे आता उघड आहे. आज रोजी सीएनजी आणि इलेक्ट्रिक वाहनांची रिसेलिंग व्हॅल्यू अतिशय कमी झालेली आहे. अशात लाखो रुपये खर्च करून 100% इथेनॉलवरती चालणारी वाहनं खरेदी करणाऱ्यांची स्थिती काय होईल याचा आज घडीला अंदाज न बांधलेला बरा. प्रचंड बिकट अवस्था होणार आहे, अतिशय बिकट. आता महत्वाचे 2 प्रश्न. 2 प्रश्न शांतपणे ऐका. पहिला प्रश्न, इथेनॉल किती लिटर दराने वाहनांना विकले जाईल? आणि दुसरा, जे सहकारी साखर कारखाने सरकारला भरघोस इथेनॉल देतील त्या सहकारी साखर कारखान्यांच्या सभासदांना कच्चा माल उत्पादक आणि कारखान्यांचे कागदोपत्री मालक म्हणून याचा स्वतंत्र मोबदला मिळणार का? बरोबर, हे 2 प्रश्न. पण खरं सांगू तुम्हाला हे 2 प्रश्न उपस्थितच होणार नाहीयेत. कारण सर्व काही निखिल गडकरी कार्यकारी संचालक असलेल्या सियान ॲग्रो इंडस्ट्रीज अँड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड या कंपनीलाही मिळणार आहे हा सगळा फायदा. आता निखिल गडकरी म्हणजे गडकरींचा कोण ते मी तुम्हाला सांगायला हवंय का? नाही ना. त्याचप्रमाणे सारंग गडकरी संचालक असलेल्या मानस ॲग्रो इंडस्ट्रीज कंपनीला याचा सगळ्यात जास्त फायदा होणार आहे. आता सारंग गडकरी देखील नितीन गडकरींचा कोण हे देखील मी तुम्हाला सांगण्याची गरज आहे का? नाही ना. तुम्ही समजून जा, तेवढे तरी हुशार आहातच तुम्ही. केंद्र सरकारनं E20 म्हणजेच 20% इथेनॉल मिश्रित पेट्रोल धोरण राबवल्यानं गडकरींच्या या कंपन्यांना फायदा झालेला आहे. सियान ॲग्रोचा नफा 2024 मध्ये 18 कोटी रुपये इतकाच होता. किती? 18 कोटी रुपये. लक्षात घ्या, शांतपणे लक्षात घ्या. आणि 2024 साली ज्या कंपनीचा नफा 18 कोटी रुपये होता त्या कंपनीचा नफा 2025 मध्ये किती वाढून झाला माहिती आहे का? निव्वळ नफा थेट 523 कोटी रुपये. अरे 18 कोटीचे फार फार तर 100 कोटी होतं, डायरेक्ट 523 कोटी रुपये. आणि शेअरची किंमत 37 रुपये होती आणि ती किती झाली माहिती आहे का? 638 रुपये प्रति शेअर, पर शेअर. लोकांना काय तुम्ही समजतात की काय? समजायचं कशाला? ते गृहीत धरूनच चालतायत. म्हणूनच आपली ही स्थिती आहे. म्हणून आपण प्रश्न विचारू शकत नाही की 18 कोटीचे डायरेक्ट 550 कोटी कसे झाले? पेट्रोलवरची आपली डिपेंडेबिलिटी आहे ना ती कमी झालीच पाहिजे याबाबतनं दुमत असता कामा नये. माझंही तेच मत आहे. मात्र ते करत असताना कच्चा माल उत्पादक म्हणून शेतकरी आणि वाहन खरेदीदार आणि त्याचे वापरकर्ते आणि बाकीची सर्वसामान्य जनता यांची पिळवणूक करून स्वतःच्याच निकटवर्तीयांना फायदा देणारी धोरणं राबवणं हा प्रकार देशहिताचा नाही तर थेट देशद्रोहाचा आहे. अमेरिकेच्या तालावर नाचणारे मोदी आणि त्यांचं अख्खं सरकार हे कधीच कोणत्याच पातळीवर देशातल्या सर्वसामान्य जनतेला दिलासा देऊ शकत नाही. हे वेळोवेळी त्यांच्याच निर्णयाने कार्यपद्धतीने सिद्ध झालेलं आहे. त्यांचे लक्ष फक्त कॉर्पोरेटचं भलं करण्यावर आहे. त्या पलीकडे त्यांना काहीच दिसत नाही. आंधळे झालेले आहेत ते. नाहीतर पेट्रोलची भेसळ आणि त्यानं होणाऱ्या नुकसानाकडे त्यांनी जरूर लक्ष दिलं असतं.
आता ना आपण एक बातमी पाहूयात. भारी बातमी आहे. ICICI लोंबार्ड इन्शुरन्सची. या कंपनीनं एक पत्रक आणि एक ब्लॉग पब्लिश केला होता. जर तुमच्या जुन्या गाड्यांमध्ये E20 पेट्रोल म्हणजेच 20% इथेनॉल असलेलं पेट्रोल भरलं तर त्याला नेग्लिगन्स म्हणजेच निष्काळजीपणा समजून इन्शुरन्स क्लेम दिला जाणार नाही. का? कारण अर्थातच उघड सत्य आहे की या इंधनामुळे गाड्यांचा सत्यानाश होतोय. अतिशय कमी गाड्यांमध्ये हे इंधन चालू शकेल असे बदल केलेले आहेत, पण सरसकटपणे सगळीकडे मिळणारं पेट्रोल इथेनॉल मिक्स केलेलं आहे. म्हणजे स्वच्छ इंधन आता आपल्यासाठी उपलब्ध राहिलेलं नाही. दुधात भेसळ तशीच ही पेट्रोलमध्ये भेसळ. आणि तुरळक ठिकाणी जे इथेनॉल नसलेलं पेट्रोल मिळतं ना, त्याची किंमत 125च्या आसपास पोहोचलेली. अर्थात ही बातमी प्रसिद्ध झाल्यावर गडकरींकडून फोन गेलाच असेल ICICIला. मग काय, लोंबार्डनं तो ब्लॉग तात्काळ मागे घेऊन टाकला. लगेच ब्लॉग वापसी करून टाकली. पण त्यामुळे गाड्या थोडीच वाचणार आहेत. आणि आता तर म्हणे 100% इथेनॉल आणणार. ज्या ठिकाणी 85% वाले इथेनॉल वालं जे इंधन आहे ना, आणलंय ना त्यांनी, त्या ठिकाणी आठवड्याभरात ग्राहकच फिरकलेले नाहीत. म्हणजे लोकांना स्वतःहून हा ऊसाचा डुप्लिकेट ऊसाचा रस घेण्यामध्ये कोणताही रस नाही. या विषयाची वेगळी बाजू अशी की अनेकांना आशादायक वाटणारे, विद्वान वाटणारे गडकरी मागच्या वर्षी सप्टेंबर महिन्यात ऑटोमोबाईल सेक्टरमध्ये केलेल्या भाषणात म्हणाले होते की 97 लाख गाड्या जर स्क्रॅप झाल्या, नीट ऐका, 97 लाख गाड्या जर स्क्रॅप झाल्या तर महसुलात म्हणजे GST मध्ये 40,000 कोटींची भर पडेल. म्हणजे लोकांनी नवीन गाड्या घेतल्या तर ऑटोमोबाईल इंडस्ट्री आणि सरकारला फायदा होईल. पण आर्थिक अवस्था इतकी वाईट आहे की त्यामुळे गाड्यांचा खपच होईना झाल्या, गाड्यांचा खप एकदम कमी झालेला आहे. मग जर जनता स्वतःहून गाडी घेणार नसेल तर त्यांना भाग पाडण्यासाठी हा उपाय आहे का? म्हणजे आधी ठरवून गाड्या लोकांनी घ्यायच्या, त्याच्यावर भरपूर टॅक्सेस घ्यायचे, रोड टॅक्स, बीट टॅक्स सगळे घ्यायचे, 10 लाखाच्या गाडीवर 4 लाखाचा टॅक्स घ्यायचा आणि नंतर असे पेट्रोल देऊन त्यांच्या गाडीचा सत्यानाश करायचा. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवर अवलंबून राहणार की नवीन गाडी विकत घेणार अशा पद्धतीच्या मतमतांतरामध्ये अडकवायचं. महत्त्वाचं म्हणजे भारतात स्वतःची कार असणारे अंदाजे फक्त 7 ते 8% कुटुंब आहेत. याच्यामध्ये टॅक्सीवाले, ओला उबेरवाले सगळे पकडून बरं का. सधन समजले जाणारे जे लोक आहेत ते बहुतांशी त्या भाजपाचे समर्थक मानले जातात किंवा ते आहेतच. त्यांच्या समर्थनावरच असले निर्णय जर ते घेत असतील तर उद्या हे निर्णय त्यांच्या मुळावरही उठणार आहेत. बाकी दैनंदिन कामांसाठी दुचाकींवर जे अवलंबून आहेत, बाईकवर, ते तर असल्या धोरणांमुळे आता डेली भरडले जाणार आहेत आणि ते हळूहळू जे आता गरीब आहेत ते अधिक गरीब होतील. मी तुम्हाला मागेही म्हणालो होतो ना मी तुम्हाला मागेही म्हणालो होतो ना की आमच्यासारख्या निरपेक्ष वृत्तीच्या लोकांनी, अभ्यासकांनी हे संकट खूप आधीच ओळखून ठेवलेलं होतं. म्हणून आम्ही त्या पद्धतीची रूपरेषा तयार करून ठेवलेली आहे. त्यामुळे आम्ही या संकटाच्या तडाख्यातून बरोबर वाचून जाऊ. मजा तर त्यांची येणार आहे ज्यांच्या डोळ्यांवर अजूनही भक्तीचा पडदा तसाच पडलेला आहे, घट्ट पडलेला आहे. आणि सडक मंत्री नितीन गडकरी नाही त्यांना रोडवर घेऊन आले ना तर पहा. हो, तुम्ही पहाच. मी तर तुमची मस्त मजा बघणार आहे. कोणाला माझं बोलणं ॲरोगंट वाटलं तर वाटो. जे अंधभक्तांनी पेरले आणि अंधभक्त विष पेरत असताना जे जे लोक गप्प राहून, शेपूट घालून ते सगळं पाहत होते, त्या सगळ्यांची मजा आता आम्ही सगळेजण पाहणार आहोत. भेटूयात लवकरच नव्या विषयासह नव्या व्हिडिओमध्ये. चॅनल पहा. व्हिडिओ आवडला असेल तर सगळ्यांना जरा पाठवा, सगळ्यांना शहाणं करा, सगळ्यांना समजावून सांगा. हा व्हिडिओ बनवण्यासाठी आपले सूरज सामंत सर आणि तुषार गायकवाड या दोघांच्याही पोस्टचा आधार घेण्यात आलेला आहे. त्यांचंही खूप खूप आभार. भेटूयात लवकरच नवीन विषयासह नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.